नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCनं आज त्याची ॲन्युअल जी वार्षिक जाहिरात असते ती आज प्रसिद्ध केलेली आहे. 980 जागांसाठी ही ॲड UPSCने प्रसिद्ध केलेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी जागा आहेत. गेल्या वर्षी 1000च्या वर जागा होत्या, पण यावेळेस केवळ 979 जागा आहेत. तर याबद्दलची ही ॲडची संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम इथं त्यांनी दिलेलं आहे, की पहिला पॉइंट तर UPSCने असा दिलेला आहे, की कॅन्डिडेट्स टू इन्शुअर देअर एलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहेत की नाही हे तुम्हाला एन्शुअर करायचं म्हणजे तुम्हाला पाहायचं आहे, की तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहेत का नाही. तर मुळात सांगायचा उद्देश हा, की बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो एक्झामसाठी? तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजे, कुठल्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असली पाहिजे आणि तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा 21 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे. हे या एक्झामच्या एक मूलभूत क्रायटेरिया आहे. यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही हे एक्झाम देण्यास पात्र राहतात. वयाची जर गोष्ट करायची झाली तर रिझर्व्हेशनच्या अनुषंगानं प्रत्येक कॅटेगरीनुसार वयाची मर्यादा वेगवेगळी आहे. पण जर जनरल बाबतीत बोलायचं झालं तर 32 वर्ष ही वयोमर्यादा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हे एक मूलभूत एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर आपण बघूया की हाऊ टू अप्लाय. तर तुम्ही अप्लाय कसं करायचं तर UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही OTR पद्धतीने रजिस्ट्रेशन करून ह्या ॲडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. upsconline.government.in ही UPSCची ऑफिशियल वेबसाईट आहे. जीवनामध्ये तुम्हाला फक्त एकदाच OTR वन टाईम रजिस्ट्रेशन या प्लॅटफॉर्मवर करायचं आहे आणि UPSCच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे OTR रजिस्ट्रेशन वापरून OTR नंबर रजिस्ट्रेशन नंबर वापरूनच अप्लाय करता येईल. त्यानंतर बघूया पुढच्या याच्याकडे. आता ज्यांचं OTR रजिस्ट्रेशन पहिल्यापासून आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी फक्त मॉडिफाय करायचं. म्हणजे जर तुमच्या मागच्या वेळी जे OTR केलं त्याच्यामध्ये काही बदल असला तर ते बदल फक्त तुम्हाला या ॲडमध्ये करायचे असले तर ते तुम्ही करू शकता. फायनल ॲप्लिकेशन ते ॲप्लिकेशन पूर्ण करण्याच्या आधी तुम्हाला ही OTRचं मॉडिफिकेशन करता येईल. त्यानंतर पाहूया आपण, की ह्याचं रजिस्ट्रेशन कधी संपणार आहे तर 18/2/2025 ही मॉडिफिकेशन करण्याची लास्ट डेट आहे. म्हणजे 18 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे. तुम्ही तुमच्या OTRमध्ये मॉडिफाय करू शकता. त्यानंतर हे OTR संबंधीच्या बाकी डिटेल आहेत ते मॉडिफिकेशन कसं करायचं, काय करायचं, ज्यांचं OTR शिवाय ज्यांचं हे आहे ते ह्या जनरल गोष्टी तुम्ही त्या वाचून पुन्हा घेऊ शकता. त्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाची पॉईंट आहे तिसरा, लास्ट डेट कधी आहे, हे ॲप्लिकेशन फॉर्म भरायची. तर 11 फेब्रुवारी ही 11 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन करता येणार आहे. 11 तारखेच्या आधी तुम्ही हे UPSCचे फॉर्म भरा. कारण UPSC सहसा तारीख वाढवून देत नाही. त्यामुळे 11 फेब्रुवारी 6 वाजायच्या आत तुम्ही हे फॉर्म भरून घ्या. पेनल्टी आता हे मुद्दा प्रिलिम्ससाठी आहे, की पेनल्टी किती आहे तर MPSCमध्ये 1/4 पेनल्टी असते. पण UPSCमध्ये 1/3 पेनल्टी असते. ते एक पाहून घ्या. कारण MPSCमध्ये 1/4 असते आणि UPSCमध्ये 1/3 पेनल्टी असते. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत प्रिलिममध्ये 100 क्वेश्चन्स 200 मार्क. त्यावर तुमचं मेरिट ठरलं जातं प्रिलिम्सचं. ते मेन एक्झाममध्ये कॅल्क्युलेट केलं आहे. ही फक्त क्वालिफाय करण्यासाठी हे निगेटिव्ह मार्किंग वापरलं जातं. ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल आणि 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या काही हरकती असतील तर त्यामध्ये तुम्ही UPSCला विचारू शकता. या 7 दिवसाच्या फ्रेममध्ये त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. 6 वाजता एक्झामिनेशन डेट. हे कसं आहे, की ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल म्हणजे काय तर तुम्ही पेपर झाल्यापासून 7 दिवसामध्ये तुमच्या क्वेश्चनबद्दल त्या हरकती UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोंदवू शकता. हा या 5व्या मुद्द्याचा अर्थ आहे. त्यानंतर एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. ते मोबाईल फोन वापरायचे नाहीत वगैरे, वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं, की ते तुम्ही कसा भरायचा आहे. फोटोग्राफ 10 दिवसांपेक्षा कमी नसला पाहिजे. तुमचं फोटोग्राफवर नाव आणि जन्मतारीख नोंदवली असली पाहिजे. हे फोटो अपलोड कसं करायचं त्याबद्दलच्या ह्या सूचना आहेत. त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक बेसिक सांगतो, की तुमचा फोटो 10 दिवसापेक्षा जुना असू नये. 10 दिवसाच्या आतमध्येच काढलेला असावा. त्यामध्ये तुमचा नाव आणि जन्मतारीख असली पाहिजे. जन्मतारीख नाही, ज्या दिवशी फोटो काढला त्या दिवशीची तारीख असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा फेस किती प्रोपोर्शनमध्ये असला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला त्या पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत. पॉज करून तुम्ही पूर्ण मुद्दे वाचू शकता. यामध्ये वेगळं काही नाहीये. त्यानंतर हे 30 मिनिटं आधी पोहोचा हे वगैरे साध्या सिंपलच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सूचना असतात त्याच आहेत. लवकर पोहोचा, सेंटरला आदल्या दिवशी हुडका, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर एक ह्या पोस्ट दिलेल्या आहेत, की कुठल्या पोस्टसाठी UPSC एक्झाम देणार आहेत. त्यामध्ये इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे IAS कलेक्टर, फॉरेन सर्व्हिस म्हणजे विदेश सेवा, विदेश मंत्रालय किंवा अँबॅसेडर जे पदाने होता येतं ते हे पद इंडियन फॉरेन सर्व्हिस, कलेक्टर झालं. आपण IPS होता येतं. पण ऑडिट्स, अकाउंट्स, सिव्हिल अकाउंट्स, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, डिफेन्स अकाउंट्स, डिफेन्स एक्सप्रेस सर्व्हिस ह्या अशा एकूण बघायला गेलं तर 23 सर्व्हिससाठी ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. यामध्ये टोटल 979 जागा आहेत. बाकी ते सगळ्या 38 त्यामध्ये 38 PWD कॅटेगरीवाल्यांसाठी 12 ह्या सगळ्या रिझर्व्हेशनचा दिला आहे. पण आपला मुद्दा आहे, की यावर्षी 979 जागा आहेत. हे लक्षात ठेवायचं. 979 हा आकडा यावर्षीच्या UPSC ॲस्पिरंटसाठी महत्त्वाचा आहे. 979 जागा आहेत. त्यानंतर कॅटेगरीनुसार त्याचं रिझर्व्हेशन होणार आहे. त्या जागा किती आहेत ते आपण पुढे नंतर पाहूच. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर ते बेंचमार्क पर्सनॅलिटीला कुठल्या सर्व्हिस सुटेबल आहेत ते त्या सर्व्हिसचा ह्यामध्ये दिलेलं आहे, की कुठल्या ह्याला कोणते सर्व्हिस पात्र ठरणार आहे, ज्यांची बेंचमार्क डिसेबिलिटी आहे ते लोकं. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आपल्याला ते ॲब्रिव्हिएशन्स आहेत, की कशाला काय म्हणतात, त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे, जे की पुढे वापरले जातात. सेंटरची लिस्ट तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कुठं-कुठं देऊ शकता ही लिस्ट आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि नागपूर ह्या 4 सेंटरवर एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये 4 सेंटरवर एक्झाम देऊ शकता. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि नागपूर हे 4 एक्झामिनेशन सेंटर आहेत. नाशिक पण यावर्षी नवीन इन्क्लूड केलेलं आहे. नवी मुंबई पण आहे. त्यामुळे यावर्षी सेंटर जास्त ॲड केलेली दिसत आहेत. मागच्या वेळेसपेक्षा कोरोनानंतर सेंटर वाढलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण खाली बघायला गेलं तर हे मेन्सचे एक्झाम सेंटर तुम्हाला दिलेले आहेत. मुंबई आपल्याला देता येतं. मेन्स देण्यासाठी मुंबईमध्ये आपण देऊ शकतो मेन्स. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आपल्याला हे सेंटरला फर्स्ट अलॉट बेसिस म्हणजे तुम्ही लवकर अप्लाय केलं तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित शहर एक्झाम सेंटरमधून म्हणून मिळू शकतं. एक्झामिनेशनचा प्लॅन दिलेला आहे, की
एक्झामिनेशन कुठले टप्पे आहेत आणि काय काय टप्पे आहेत हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर आपण नॅशनॅलिटी वगैरे हे तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज लिमिट 21 वर्ष वय कमीत कमी असलं पाहिजे आणि 32 वर्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे. 1 ऑगस्ट 2025 रोजी आणि 2 ऑगस्ट 1993 पेक्षा आधी जन्मलेला नसलं पाहिजे आणि 1 ऑगस्ट 2004 पेक्षा नंतर जन्मलेला असला नाही पाहिजे. ही याची एज लिमिट आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला हे सगळे डिटेल्स ज्या की मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन, त्यानंतर तुम्ही थर्ड इयरमध्ये असला तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता, इत्यादी इत्यादी गोष्टी यामध्ये आहेत. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स दिलेले आहेत. SC ST कॅटेगरीतले विद्यार्थी अनलिमिटेड अटेम्प्ट देऊ शकतात. ओबीसीवाले 9 वेळेस देऊ शकतात आणि PWD यांच्यासाठी 9 अटेम्प्ट्स देऊ शकतात. हे नंबर ऑफ अटेम्प्ट्सबद्दल इथं दिलेले आहे त्यांनी. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आपला हे रिस्ट्रिक्शन काय काय आहे, कोणाकोणावर हे रिस्ट्रिक्शन ते आपण पाहू शकता. त्यामुळं हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. यामध्ये काही नाही, बेसिक सूचना असतात. त्यानंतर मेडिकल आणि फिजिकल स्टँडर्ड्स हे अपेंडिक्स 3 मध्ये दिलेले आहेत. ते रूल्स तुम्हाला लागू होतील आणि हे तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही नॉर्मल फिट असाल तरी ही एक्झाम देऊ शकता. यामध्ये काही कॉम्प्लिकेट व्हायचं म्हणजे काही एक्स्ट्रा कॉम्प्लिकेशन नसतात. फक्त एक तुम्ही नॉर्मली जरी फिट असाल मेंटली फिजिकली तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. एवढं किचकट हे प्रकार नाही आहे. त्यामुळे एवढा ताण घेऊ नका तुम्ही आहेत नाही आहेत. फक्त एकदा एक नजर टाका. कुठेही हे नोटिफिकेशन तुम्हाला कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्यानंतर ₹100 फीस आहे या ॲप्लिकेशनची आणि ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला ही फीस भरायची आहे किंवा तुम्ही बँकेत जाऊन चलान काढू शकता असं सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे ₹100 फीस आहे. ती भरल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. मेन एक्झामिनेशन फीस ₹200. SC ST प्रत्येकाला कोणाकोणाला फीसमधून सूट आहे हे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर मी तुम्हाला सांगितलं UPSCच्या ऑफिशियल वेबसाईट upsconline.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही OTR करायचं. त्यानंतर अप्लाय करायचं. ज्यांचं आधीच OTR आहे त्यांनी फक्त मॉडिफिकेशन करायचं. ह्या बेसिक डिटेल्स मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनची विंडो काय आहे तर हे त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आपण पाहू शकतो. ह्या बेसिक सूचना आहेत त्या तुम्ही पॉज करून वाचून घ्या. त्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रांनो खूप मोठं जवळपास 157 पेजेसचं नोटिफिकेशन आहे. त्यामुळे त्यात भरपूर गोष्टी ह्या त्यांनी बेसिक ज्या गोष्टी असतात त्यात दिलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला वाचण्याची गरज नाही. मूळ मुद्दे मी तुम्हाला फक्त सांगतोय. तर शेवटचं डेट काय आहे तर 11 फेब्रुवारी ही शेवटची डेट आहे. पुन्हा एक करस्पॉन्डन्स विथ एक्झामिनेशन ह्या सूचना आहे तुम्ही ते कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर जे कॅटेगरी चेंज करण्यासाठी तुम्हाला त्या OTRमध्ये किंवा त्या कॅटेगरीचे नियम यामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता. यानंतर आपण एक्झामिनेशनचा प्लॅन बघू किंवा एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर काय असतं UPSCच्या. तर अगदी सोपं पद्धत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की UPSCचे सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पिरंट्स असतात. ते 1-2 टप्पे असतात. प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन या 2 एक्झाम जेव्हा क्वालिफाय करता तेव्हा तुम्ही जाता पर्सनॅलिटी टेस्टमध्ये. अशा प्रकारे ते 2 टप्प्यामध्ये तुमचं एक्झाम कंडक्ट होते. त्यामध्ये पहिला टप्पा असतो प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असते. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट होता मेन्स एक्झाममध्ये आणि मेन एक्झाममध्ये 2 टप्पे असतात. एक असतं मेन रिटर्नमध्ये तुम्ही किती मार्क घेता आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू असे 2 टप्पे मेन एक्झामिनेशनचे असतात. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये GS आणि CSAT असे म्हणून 400 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो. पण त्या CSAT क्वालिफाय करायचा असतो आणि मेरिट तुमचं GSच्या पेपरवर ठरतं. त्यानंतर तुम्ही 33% तुम्हाला CSATच्या पेपरमध्ये आणावे लागतात. त्यानंतर खाली गेल्यानंतर हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा काय फॉर्मॅट आहे तर 200 मार्क ऑब्जेक्टिव्ह टाईप 33% तुम्हाला CSATमध्ये घ्यावे लागतील किंवा एक जनरल स्टडीचा पेपर 2 हिंदी आणि इंग्लिशमध्ये पेपर असतो आणि पार्ट ए सेक्शन म्हणजे तुमचा सिलेबस दिलेला आहे. पार्ट ए सेक्शन 3 मध्ये ते तुम्ही पाहू शकता. मेन एक्झामिनेशनचे एकूण 7 पेपर असतात. त्यामध्ये मराठी 300 मार्क आपण महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मराठी 300 मार्कसाठी, इंग्लिश 300 मार्कसाठी, पेपर 1 एसए, पेपर 2 एसए, पेपर 2 जनरल स्टडीज 1, पेपर 3 जनरल स्टडीज 2 असे एकूण 7 पेपर असतात. त्यामध्ये 250 मार्क आणि टोटल 1750 मार्कासाठी तुमची मेन्स एक्झामिनेशन होते आणि मेन्स एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर 275 मार्काचा तुमचा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू होतो आणि असं मिळून टोटल 2025 मार्कामधून तुम्हाला मेरिट ठरवलं जातं. टोटल मेन्स एक्झाम 2025 मार्कासाठी असते. त्यानंतर तुम्ही पेपर 1 साठी कुठली भाषा निवडायची ते तुम्ही त्या भाषेची लिस्ट इथं दिलेली आहे. ते तुम्ही बघून घ्या. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणून मराठी निवडतो. बाकी ह्या बाकीच्या लँग्वेजेस हे ऑप्शनल पेपरचे सब्जेक्ट आहेत. कुठला ऑप्शनल पेपर तुम्हाला घ्यायचा आहे ते ह्या विषयामधून निवडू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर हे बाकीचे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या एवढ्या प्रिलिमिनरी स्टेजला तरी गरजेच्या नसतात. हा एक प्रिलिम्सचा सिलेबस आहे तो बघून घ्या. करंट, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स असे एक ढोबळ मनाने हा सिलेबस आहे. तो प्रत्येकाला माहीत आहे UPSC देणाऱ्यांना. ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर पेपर 2चा सिलेबस, मेन्स एक्झामिनेशनचा सिलेबस हे सगळं पूर्ण त्यांनी सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कुठल्याही टेलिग्राममध्ये किंवा UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सिलेबस पाहू शकता. मेन्सच्या 7 पेपरचा आणि प्रिलिमचा सिलेबस तुमच्या डेस्कसमोर स्टडी टेबलसमोर चिटकवलेला असला पाहिजे जेणेकरून आपली सतत नजर त्या सिलेबसवर असली पाहिजे. तर अशा प्रकारे ही UPSCची ॲड आहे. यामधले महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी 157 पेजेसची खूप मोठी ॲड आहे. त्यामध्ये बाकीच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत त्या एवढ्या काही फार महत्त्वाच्या नाही. प्रिलिमिनरी स्टेजला तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपला एज क्रायटेरियामध्ये बसतो का, आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, आपण OTR रजिस्ट्रेशन केलं असलं तर त्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे. जे पहिल्यांदा करणाऱ्यांनी OTR रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर
22 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे. ₹100 फीस आहे. मेची फीस 200 असते. तुमचं एक्झाम सेंटर संभाजीनगर, मुंबई, पुणे, नाशिक असे विविध सेंटर्स प्रिलिमिनरी महाराष्ट्रात आहेत. तुम्ही एकदा व्यवस्थित बघून आपण कुठं अप्लाय करायचे ते एकदा पाहून घ्या. तर अशा प्रकारे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची 979 जागांसाठीची ॲड निघालेली आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.